हाय यूट्यूब फॅमिली, शेतकरी माणूस यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. हे बघा, आमच्या इकडे पाऊस थोडा थोडा पडायला आहे, थोडा उघडायला आहे. आणि पण पेरणी झालेली नाही बघा. दुसराच दुधी हे भरपूर असे काही असतात, ते सगळे पिकं निघाले. सगळं पिकं म्हणण्यापेक्षा तण हे सगळे निघाले, पण पेरणी आणि काय झाली नाही बघा मित्रांनो. आजूबाजूचे पेरलेत, पण अनेक आमच्या जमिनीला जेवढी वल पाहिजे तेवढी अनेक आलेली नाही आहे. आमच्या बाजूला बघा डायरेक्टली बेड मारून लगेच हळदीचं पेरणी चालू आहे. ते ट्रॅक्टरला जोडलेलं यंत्र आणलेलं आहे. मी ते बघायला चाललो बघा मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. माझ्या मते मला नवीन वाटते, बरेचसे लोक म्हणतात की अगोदरपासून आलेलं आहे. तरी कसं आहे ते काय नाही, थोडं आता माझं काम झालं तिकडं, थोडंफार मधीत आहे कचरा काय होता ते वेचून घेतला. आता त्या ट्रॅक्टरकडवर चाललो बघा. ते बेड मारणे आणि हळद पेरणे. आता बाया लावतात, पण ट्रॅक्टरसोबत म्हणल्यावर पेरणं म्हणावं लागलं आपल्याला. चला तर मग तुम्हाला दाखवतो मी कसं आहे ते. ट्रॅक्टरवर जास्त चालल्यामुळं दमा पण यायला लागला. सकाळपासून आहे, पाणी संपलं. आता पाणी नाही, त्याच्यामुळं थोडा जीव. ऊन आहे. आमच्या गावी पाणी पडलं. आमच्या गावाचं अंतर आणि शेताचं अंतर जास्तीत जास्त 2 ते 2.5 ते लई झालं 3 किलोमीटर असेल बघा मित्रांनो. तर आमच्या गावावर पातच फोन आला घरून की घरी भरपूर पाणी आहे, शेताकडं आहे की नाही. पण इथं थोडं असं, म्हणजे आपल्या मोबाईलचा डिस्प्ले जेवढा भिजतो ना तेवढं पाणी पडलं बघा मित्रांनो. त्याच्यावर काय पाणी झालेलं नाही आहे. चला तर मग ट्रॅक्टरच्या पण जवळ आलेलं आहे. आता यांनी ट्रॅक्टरमध्ये बेणं टाकत आहेत. ते कसं आहे ते बघू मित्रांनो, दाखवतो तुम्हाला. आलो जवळजवळ. हे बघा मित्रांनो, ते दिसते का ट्रॅक्टर? हे बघा मित्रांनो, आलेला आहे ट्रॅक्टरच्या जवळ. हे टाकणं चालू आहे बघा. हे बघा, हे वाटी, हे बेणं, आणि खाली असं वखरणं चालू आहे बघा. आणि लगेच बेड पण चालू आहे. अशा पद्धतीने ट्रॅक्टर चालू आहे. तुमच्या इकडे पण आहे का मित्रांनो? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे वरचा पाईप दिसतंय ते मागे, त्याच्या वरच्या बॉक्समध्ये काही खत चालू आहे बघा. ते आमचेच जवळचेच आहेत. काय आकाश, कसं काय काम? बरं आहे का? बरं आहे. बरं. कसं वाटायलंय? अवघड चाललं का सोपं वाटायलंय? सोपं आहे. लवजी, काम कसं आहे? चांगलं आहे का? बरं. मला पण चांगलंच वाटायलं आहे, कारण बसल्या जागी टाकायचं आहे बघा. असा बेड व्हायला आहे. आणि भरपूर खोलाईमध्ये चाललं आहे बघा मित्रांनो हळद. लगेच बेड त्या बेडपेक्षा थोडा रुंदवर वाटायला, पण बेड ते जे बेड असते ते छोटा बेड असते बघा. हे थोडा मोठा भरपूर वाटायला आहे, पण असं दमानं चालू आहे बघा. आता कसं आहे सांगायचं म्हणजे मित्रांनो, आता जे वाट्या आहेत की नाही तिथं वाट्या, त्या वाट्यामध्ये जे आपले बसलेले मित्र आहेत ते बघा. कसं आहे मित्रांनो, आता जेवढं फर्स्ट यांनी ते वाट्यामध्ये टाकतील बेणं, तेवढ्या फर्स्टमध्ये तिथं खाली पडेल बघा. आता दोन्हीकडं पण टाकणार आहेत. थोडं फास्ट टाक मित्रा, फास्ट टाक बघा. तो पण टाकायला फास्ट, हे पण टाकायला ना, असंच बेड मारणं चालू आहे बघा. हे आहे ट्रॅक्टर. कसं पेरणीचं यंत्र लावतो आपण ट्रॅक्टरच्या मागे, तसं यांनी हळद लावायचं सुद्धा यंत्र आणलेलं आहे बघा आमच्या इकडे. असा बेड, लगेच हळद तिथं पडायली बघा. खत आणि हळद
आणि लगेच इथं बेड व्हायला आहे बघा संगच. तुमच्याकडे पण अशी हळद पेरणी यंत्र आणलेलं आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. पाऊस काय लय नाही हो बघा, याच्या खाली वल नाहीच बघा मित्रांनो. एवढंच आहे, याच्या खाली वल नाही. हे बघा मित्रांनो कसं आहे काम चालू मस्तपैकी. दोघंजण पण खुर्चीवर बसून वरच्या डब्यामध्ये बेनं, पलीकडल्या त्याच्या वरच्या डब्यामध्ये खत आणि बसून वाटीमध्ये. जेवढ्या फास्ट तुम्ही हळद म्हणण्यापेक्षा बेनं टाकशाल तेवढ्या फास्टमध्ये खाली गळल बघा. हे बघा खत आणि बेनं दोन्ही पण चांगलं आहे. मला तर एकदम भारी वाटलं बघा हे बेनं टाकणं आणि बेड मारणं. हे बघा हे चक्र आहे. हे चक्र जेव्हा असं जसं जमानं फिरल तसं वाटी फिरणार. वाटी फिरल्याच्यानंतर या दादाचा आपल्या हात चालू ठेवणार. जसा हात चालू ठेवला तर असं बेन पडलेला बघा मित्रांनो. असं आता कुठं लागलं नाही बघा इथं, म्हणजे जास्त खोलाई गेली नाही. दबाई झालेली आहे इथं. जिथं दबाई झाली नाही तिथं असं एकदम नंबर 1 आलं आहे बघा मित्रांनो. कसा वाटला मग माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या इकडे पण असे यंत्र आहेत का हळदीचे ते पण कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. बसल्या जागी मस्त एकदम छान काम वाटायला यांना पण. अशा पद्धतीचं ट्रॅक्टर आहे बघा. आता ते तिथं गेल्याच्या नंतर कलतून घेणार इकडं. हे बघा कलतून घेतले यांनी, परत सुरू केलं बघा. चालू आहे मस्तपैकी काम. कसं वाटायलं मित्रा? चांगलं वाटायलं का काम? कसं आहे? चांगलं आहे. बोल ना, आवाज येत नाही तुझा. ये मित्र बोलतो, येत नाही. मित्रा काम कसं आहे? एकदम मस्त आहे काम. चांगलं आहे काम. हां चांगलं आहे म्हणा बघा. अशा प्रकारे चालू आहे बघा. खत बेनं बेड हे सगळं ओके चालू आहे. आबाळ पण भरपूर यायला आमच्या इकडे, पण पाऊस नाही हो. कधी होते पाऊस काय माहीत नाही. नंबर 1 चालू आहे बघा. हे बघा हे शेताचे मालक आहेत. अशा प्रकारे चालू आहे. हे बघा हे ट्रॅक्टर आहे. हे दादा पण आमच्या गावातलेच आहेत बघा. चला तर मग या दादाला विचारतो एका दिवसामध्ये किती एकर. दादा एका दिवसामध्ये किती एकर करता तुम्ही? 3 एकर करतात म्हणून बघा दादा. अशा प्रकारची मशीन आहे. दादा गावातलेच आहेत. कोणाला असं पेरायचं असेल तर आम्ही नंबर देऊ शकतो. या ट्रॅक्टरद्वारे असा बेड मारून असं पेरून घेऊ शकता मित्रांनो. हे बघा आता लास्ट बार दाखवतो. चला पाण्याचा भरपूर आभाळ येत आहे. चला बहुतेक पाणी पडल असं वाटते, पण काय सांगता येत नाही. पडल किंवा नाही पडल काही सांगू शकत नाही मित्रांनो. चला तर मग अशा प्रकारे आपला व्हिडिओ आपण इथंच थांबू. मला पण थोडं काम आहे. चला मित्रांनो ठेवतो, मग भेटू असंच नंतरच्या व्हिडिओमध्ये. हे बघा आभाळ आलेलं आहे. चला मग ठेवतो मित्रांनो. बाय बाय.